नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं MK फॅशन डिझायनरमध्ये. तर बघा 36 साईजचा 4 टक्सचा ब्लाऊज कसा कटिंग करायचा आहे ते मी डायरेक्ट तुम्हाला अस्तरवर दाखवणार आहे. तर बघा 1 मीटर मी इथं अस्तर घेतलेलं आहे. तर बघा अगोदर आपल्याला बॅक पार्टची कटिंग करायची आहे. तर 15 इंच इथं उंची मी घेतलेली आहे, 15.5 इंच. 36 साईजचा ब्लाऊज आहे 4 टक्सचा. अगोदर आपल्याला मागच्या पार्टची कटिंग करायची आहे. तर 36चा चौथा भाग आहे 9 इंच आणि 2 इंच मी मार्जिन घेतलेलं आहे. तर बघा 15.5 इंचावर आपल्याला सरळ लाईन इथं बनवून घ्यायची आहे. बघा गळारुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. शोल्डर घेतला आहे 3.5 इंच. ते मी शिवायच्या वेळेस कट करून घेते. कटिंग करण्याच्या वेळेस मी शोल्डर जास्तच ठेवते. आणि मागच्या मुंड्याची खोली दिलेली आहे 1.5 इंचावर. कमर होता 32 इंच. 32चा चौथा भाग होता 8 इंच. 1 इंच टक्सचा 2 इंच कमरेवरती मार्जिन घेतलं आहे. तर गळा आहे 11 इंचचा आणि खालून गळारुंदी घेतली आहे 3.5 इंच आणि वरची गळारुंदी आहे 2.5 इंच आणि मुंडा आहे आपला 6 इंचावर. तर हा झाला आपला मागील भाग, त्याची कटिंग आपली झालेली आहे. आता आपण पुढील भागाची कटिंग करून घेऊयात. तर व्हिडिओ फास्ट आहे पण मी तुम्हाला सगळं बोलून सांगत आहे. खूपच कमी वेळात या ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शक्य होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा आपल्या मैत्रिणींसोबत. आजकाल 4 टक्सचे ब्लाऊज जे आहे लेडीज जास्त शिवतात. तर बघा मागचा पार्ट आपल्याला असा ठेवायचा आहे अस्तरवर. 1.5 इंच आपल्याला साईडने एक्स्ट्रा घ्यायचं आहे. अस्तरला थोडं वाढवून ठेवायचं आहे. 1.5 इंच साईडने एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि 1 इंच खालून एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. खूपच साधं आणि सोपं आहे. व्हिडिओ एक वेळा नसेल समजत तर 2 वेळा बघा. खूपच कमी वेळात तुम्हाला 36 साईजच्या 4 टक्सच्या ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे. तर मागचा पार्ट आपण जसाच तसा आखून घ्यायचा आहे. त्याला आपण साईडला ठेवून देऊयात. तर बघा मागच्या पार्टची गळारुंदी आपण 2.5 इंच घेतली होती. 2.5 इंच गळारुंदी, 6 इंच मुंडा आणि मुंड्याला आकार द्यायचा आहे 1 इंचवर फ्रंट पार्टसाठी. बॅक पार्टसाठी आपण 1.5 इंच दिलेला होता. बघा गळा घेतला आहे मी इथं 6.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. पुढच्या पार्टचा गळा आहे 6.5 इंच. खालून आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. तर क्रॉसपट्टी आयहुक पट्टीच्या साईडने घेतलेला आहे 3.5 इंच आणि कमरेच्या साईडने घेतला आहे 3 इंच. तर इथून 3.5 इंचावर आपल्याला क्रॉसपट्टीचा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. तर बघा इथं सेंटर काढायचा आहे. सेंटरचा टक्स इथं घेतला आहे. तर बघा खालून सेंटरचा टक्स घ्यायचा आहे 3.5 इंचावर. बघा अशा पद्धतीने. आणि टक्सची उंची घ्यायची आहे 2.5 इंचावर. दोन्ही साईडने 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे. बघा अशा पद्धतीने टक्सचा आपण आकार देऊन द्यायचा आहे. कमरेच्या साईडचा टक्स घ्यायचा आहे वरून 2.5 इंचावर क्रॉसपट्टी सोडून. मुंड्याकडून आपल्याला फक्त 1/2 इंच आतल्या बाजून घ्यायचं आहे मुंड्याकडचा टक्स घ्यायला. बघा आपल्या चारही टक्समध्ये 1.5 इंचाचं अंतर आपल्याला पाहिजे. समोरचा टक्स दिला आहे 3 इंचावर. त्या टक्सपासून दुसऱ्या टक्सचं अंतर पाहिजे 1.5 इंच. चारही टक्सचं अंतर आपल्याला 1.5 इंचावर ठेवायचं आहे. अशा पद्धतीने लाईन बनवून द्यायची आहेत. तर बघा अशा पद्धतीने आता इथून आपण तिरकस लाईन बनवून द्यायची आहे. याला आपण आता कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला समजलं नसेल, व्हिडिओ खूप फास्ट आहे म्हणून मी पुन्हा तुम्हाला सांगत आहे. तर बघा इथून आपण बघा बॅक पार्ट ठेवून खालून 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं आणि साईडने 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं. गळा घेतला होता 6.5 इंच. मुंडा आहे 6 इंच. क्रॉसपट्टी आहे 3.5 इंच. तिथून तो टक्स आहे 1.5 इंचावर आणि कमरेच्या साईडचा टक्स दिला आहे 2.5 इंचावर. ही क्रॉसपट्टी आहे. क्रॉसपट्टी काढून वेगळी करून द्यायची आहे आणि गळ्याला पण आपण आता कट करून द्यायचं आहे. तुमचा खूपच वेळ वाचेल या व्हिडिओमध्ये. खूपच कमी वेळात तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर बघा ही क्रॉसपट्टी आहे. हे 1.5 इंचाचा आपण असा टक्स दिला की ते साईडचं 1.5 इंच बरोबर होईल. चारही बाजूंनी टक्सला कट मारून द्यायचा आहे. तर व्हिडिओला लाईक करा. शक्य होईल तेवढा शेअर करा. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्यू.